श्री स्वामी समर्थ. वर्षातून एकदा येणारा आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी आपण गुढी उभी करत असतो. गुढी आपण जेव्हा उभी करतो त्यावेळेला आपण गुढीला साडी नेसवत असतो किंवा गुढीचं वस्त्र वापरत असतो. गुढीचे वस्त्र किंवा रेडीमेड गुढी आपण वापरू शकतो का? का गुढीसाठी साडीच असावी? त्याचप्रमाणे साडी जी आहे तर ती कशा प्रकारातली असावी? कोणत्या प्रकारची साडी आपल्याला गुढीसाठी चुकूनही वापरायची नाही? कोणते शुभ रंग असणार आहेत? गुढीसाठी आपण कोणत्या शुभ रंगाची साडी नेसवू शकतो? अशी थोडक्यात संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. समृद्धीचे, विजयाचे आणि चैतन्याचे प्रतीक म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढी सांगते नवीन वर्ष सुरू झाले आहे. नवीन विचार करा, नवीन संकल्प करा. आकाशाला गवसणी घाला. मी जशी उंच आहे तशी उंच भरारी घ्या. प्रगती करा. जीवनात कधीही सुख किंवा दुःख एकटे येत नाही. सुखाच्या मागे दुःख असते आणि दुःखामागून सुख येते. न डगमगता हसतमुखाने संकटांचा सामना करा असा संदेश आपल्याला गुढी देते. गुढीसाठी वापरलेलं वस्त्र उभ्या आडव्या धाग्यांनी बनलेले असते. त्याप्रमाणे आयुष्यामध्ये सुद्धा उभे आडवे चढउतार आपल्याला पार करायचे असतात. समृद्धीचे प्रतीक म्हणून आपण गुढीसाठी साडी वापरत असतो. तर ही साडी कोणत्या रंगाची असावी? त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी महिलांनी सुद्धा कोणत्या रंगाची साडी नेसावी? कोणते शुभ रंग असणार आहेत? कोणत्या रंगाची साडी गुढीसाठी वापरू नये आणि आपणही नेसू नये? ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते. वातावरणात बदल होतात. जुनी पाने गळून झाडांना नवी पालवी फुटते. या दिवशी आपण गुढीला साडीबरोबर कडुनिंबाची ढाळी, साखर माळ, फुलांचा हार या वस्तूसुद्धा बांधत असतो. आता कोणते शुभ रंग आहेत? ज्या शुभ रंगांची निवड आपण गुढीसाठी करू शकतो तर त्यापैकी पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग. आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा अत्यंत शुभ रंग मानला जातो. शुभाचे प्रतीक म्हणजे लाल रंग. लाल रंगाची जर आपण गुढी उभी केली तर आपल्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे आपण लाल रंगाची गुढी उभी करू शकतो. गुढीसाठी लाल रंगाची साडी, त्याचप्रमाणे लाल रंगाचा ब्लाऊज पीस किंवा लाल रंगाची आपण घरीसुद्धा गुढी तयार करू शकतो. अलीकडे बऱ्याच गुढ्या ज्या आहेत तर त्या रेडीमेड वापरल्या जातात किंवा गुढीचं वस्त्र जे मार्केटमध्ये मिळतं तर ते आणलं जातं. तर ते आणत असताना सुद्धा आपण लाल रंगाचं गुढीचं वस्त्र आणू शकतो. यामुळे आपल्या कुटुंबावरती देवी लक्ष्मीची कृपा ही कायम राहील. त्यामुळे पहिला शुभ रंग हा लाल रंग आहे. आपण सुद्धा लाल रंगाची साडी ही या दिवशी परिधान करू शकतो. यानंतरचा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. हळदीचा रंग पिवळा आहे. देवगुरु बृहस्पती आणि भगवान विष्णूंशी संबंधित असा हा पिवळा रंग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा ग्रह अध्यात्म आणि धर्मासाठी जबाबदार आहे. पिवळे आपण जर वस्त्र गुढीसाठी वापरले तर सकारात्मकता आपल्या घरातील जी आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये वाढते. त्यामुळे पिवळ्या रंगाची गुढी आपण उभी करू शकतो. आपण सुद्धा पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसू शकतो. गुढीसाठी आपण जर लाल रंगाची साडी वापरली आणि आपण जर पिवळ्या रंगाची साडी नेसली तर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होईल. त्यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा. आपल्या हिंदू धर्मामध्ये हिरवा रंग हा अत्यंत शुभ मानलेला आहे. हिरवा रंग म्हणजे सौभाग्याचे प्रतीक आहे. गणपती बाप्पांना सुद्धा हिरवा रंग प्रिय आहे, कारण गणपती बाप्पांना आपण हिरव्या रंगाच्या दुर्वा अर्पण करत असतो. त्याचप्रमाणे निसर्गाचा सुद्धा रंग जो आहे तर तो हिरवा आहे. त्यामुळे हिरव्या रंगाची गुढी आपण या दिवशी उभी करू शकतो. आपण सुद्धा हिरव्या रंगाचे कपडे परिधान करू शकतो. यानंतर गुलाबी रंग हा सुद्धा शुभ रंग आहे. भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी तर हे गुलाबी रंग आपण परिधान केल्यामुळे प्रसन्न होतात. गुढीसाठी जर आपण गुलाबी रंगाचे वस्त्र किंवा गुलाबी रंगाची साडी वापरली तर श्रीकृष्णांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आपल्या जीवनामध्ये शांती आणि समृद्धी येते. विजयाचे प्रतीक म्हणजे हा गुलाबी रंग आहे. त्यामुळे जर आपल्याला शक्य झालं तर गुढीसाठी आपण गुलाबी रंगाचीच निवड करावी, कारण गुढीसुद्धा आपण विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून उभी करत असतो. त्यामुळे गुलाबी रंग हा अतिशय शुभ रंग हा गुढीसाठी असणार आहे. त्यामुळे गुढीचं वस्त्र आपण खरेदी करत असताना गुलाबी रंगाचे गुढीचे वस्त्र खरेदी करू शकतो किंवा आपण गुलाबी रंगाची साडी ही गुढीसाठी वापरू शकतो. त्याचप्रमाणे केशरी रंग हा सुद्धा शुभ रंग आहे. केशरी रंगाची गुढी उभी केल्यामुळे सूर्यदेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. केशरी रंग अग्नीचे प्रतीक सुद्धा आहे. त्यामुळे केशरी रंगाची गुढी सुद्धा आपण उभी करू शकतो. आपण सुद्धा केशरी रंगाची साडी जी आहे तर ती नेसू शकतो. तर हे जे आहेत तर ते प्रमुख शुभ रंग आहेत. याचबरोबर आपण इतर शुभ रंग म्हणजे जांभळा असेल,
किंवा अलीकडे बरेच मार्केटमध्ये जास्त प्रमाणामध्ये किंवा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये ट्रेंडिंगमध्ये आपण रंग जे आहे तर ते बघतो. तर त्यापैकी सुद्धा आपण रंग निवडू शकतो. परंतु गुढीसाठी आपल्याला काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे वस्त्र, काळ्या रंगाची रेडीमेड गुढी ही चुकूनही आपल्याला खरेदी करायची नाही. काळ्या रंगाची साडी, पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी किंवा भडक रंगाची साडी गुढीला नेसवायची नाही, आपणही नेसायची नाही. त्याचप्रमाणे धुतलेली साडी किंवा आपण वापरलेली साडी गुढीसाठी वापरायची नाही. गुढीसाठी एकतर नवीनच साडी घ्यायची आहे किंवा आपल्या घरामध्ये साडी आहे आणि जी नवीन आहे किंवा जी धुतली नाही, आपण नेसलो नाही, तर अशा साडीचा वापर गुढीसाठी करायचा आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो, की गुढीसाठी आपण साडीचाच वापर करायचा आहे का? तर असे अजिबात नाही, की गुढीसाठी आपल्याला साडीचाच वापर करायचा आहे. कारण गुढी म्हणजे काय? तर गुढी म्हणजे ब्रह्मध्वज. आपण जरी साडीच्या प्लेट्स केल्या नाहीत आणि ध्वजासारख्या आकारामध्ये आपण गुढीवरती साडी बांधली तरीसुद्धा चालते आणि आपण जरी साडीच्या निर्या केल्या तरीसुद्धा चालतात. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज आहे, त्यामुळे आपण गुढीसाठी अगदी खणाचा वापर करू शकतो किंवा ब्लाऊज पिसाचा वापर करू शकतो, साडीचा वापर करू शकतो किंवा जी रेडीमेड गुढी मिळते तर ती आपण वापरू शकतो. आपण घरीसुद्धा गुढी जी आहे तर ती बनवू शकतो. आपल्याकडे जर एखादं नवीन कापड असेल तर त्याचा वापर करून आपण आपल्याला हव्या त्या डिझाईनमध्ये गुढी जी आहे तर ती बनवू शकतो. त्यामुळे अशी अजिबात नाही, की गुढीसाठी साडीच हवी आणि त्याला आपण निर्याच करायला हव्यात. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज, त्यामुळे ध्वजासारख्या आकारामध्ये सुद्धा आपण गुढी जी आहे तर ती उभी करू शकतो. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपले राशीफल सुद्धा जाणून घेत असतो. त्यामुळे आपण आपल्या राशीनुसार सुद्धा शुभ रंगांची निवड करू शकतो. राशीनुसार कोणते शुभ रंग हे गुढीसाठी शुभ सांगितलेले आहेत याची माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे. तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि राशीनुसार शुभ रंगाची गुढी सुद्धा तुम्ही उभी करू शकता.